त्याचा परिणाम 100% येतो. पण जर शारीरिक आजार कोणाला झाले असेल तर त्याचा फरक पडतो का? आपण हिप्नोसिसची उपचार पद्धती त्याच्यावर केल्याच्या नंतर? यामध्ये महत्त्वाची बाब अशी की ज्या आजारांना आपण शारीरिक आजार म्हणतो, मुळात ते आजार शारीरिकच नाहीत असं तज्ज्ञांच्या लक्षात आलं. या आजारांच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यानंतर या आजारांना मानसिक कारणच जबाबदार असतात असं त्यांना आढळलं. शरीरात कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? रक्तात स्टेरॉइड, मेंदूत कॉर्टिसॉल, शरीरात ॲड्रेनालिन कशामुळे वाढतं? तर ताणांमुळे. व्यक्तीने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही तरीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचं ताणामुळे संशोधनामध्ये आढळून आलं आहे. आणि ताणांचं हे दुष्टचक्र व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष चालू असतं. असे मानसिक कारणांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजारांना औषध गोळ्यांचा फारसा फायदा होत नाही. अज्ञानापोटी व्यक्ती ही प्याती, ती प्याती, हा डॉक्टर, तो डॉक्टर वर्षानुवर्ष रिपोर्टच्या गट्टे घेऊन फिरत राहतो. तरीही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. का? कारण या आजारांची मूळ कारणं मानसिक असतात, परंतु उपचार वर्षानुवर्ष फक्त शरीरावरती चालू असतो. अशा परिस्थितीमध्ये अशा आजारांसाठी औषधांसोबत संमोहन उपचार घेतल्यास चमत्कारिक परिणाम आम्हाला पाहायला मिळाले आहेत. आता आपण याची वैद्यकीय बाजू पाहूयात. वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री लिहितात, संमोहन उपचार पद्धतीमुळे हृदयविकार, दमा, डोकेदुखी, अर्धशी, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, जठरवर्ण, स्त्रियांच्या अंतस्रावाच्या समस्या, असात्म्य, लठ्ठपणा, स्नायूंचं दुखणं, पक्षघात, अम्लपित्त, मलबद्धता इत्यादी मनोकायिक आजार समोनाने बरे होऊ शकतात. मनोकायिक आजार म्हणजेच मानसिक कारणांमुळे निर्माण झालेले शारीरिक आजार. आणखी एक मानसोपचार अभ्यासक्रम पुस्तकातील मनोकायिक आजारांचा हा तक्ता पहा. यातील तुम्ही सविस्तर यादी वाचू शकता. मी या ठिकाणी ठळक मुद्दे वर्णित करतो. 1. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार. 2. अंतस्रावाचे आजार. 3. पोटाच्या आतड्यासंबंधी आजार. 4. हाडे व स्नायू संबंधी आजार. 5. रोगप्रतिकारक संबंधी आजार. 6. श्वासासंबंधी आजार. 7. त्वचेचे आजार. या तक्त्यामधील जर तुम्ही आजारांची सविस्तर यादी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीरातील 80% पेक्षाही जास्त शारीरिक आजार हे मानसिक कारणामुळे निर्माण होतात. आणि अशा आजारांसाठी औषधांसोबत समन्वयोपचार घेतल्यास असे आजार तात्काळ बरे होऊ लागतात. आजपर्यंत माझ्याकडे 25 वर्षात समोनामुळे शुगर नॉर्मल झाली, जुनाट डोकेदुखी अपचनाच्या समस्या दूर झाल्या, सांधेदुखीने झोपून असणारी महिला चालू फिरू लागली. असे कितीतरी रिझल्ट तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आणि या शारीरिक आजारासंदर्भात जे जागतिक स्तरावर संशोधन झालं आहे त्याची डॉक्युमेंटरी तुम्ही माझ्या वेबसाईटला येऊन पाहू शकता. नक्कीच सर. तर प्रेक्षक शारीरिक आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचा हिप्नोसिसच्या उपचार पद्धतीने त्यांना फरक आलेला आहे आणि राजवर्धन सरांनी त्यांची ही उपचार पद्धती केलेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या पण ऐकूयात. 20 वर्षापासून त्रास आहे मला बोटाचा, संधिवाताचा. 9 वर्ष झालं बोटाचा त्रास आहे. थायरॉइडचा त्रास होता बोटाचा. त्यासाठी तुम्ही कुठे कुठे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं? डॉक्टरांनी शेवटची स्टेपला सांगितलं नाहीच म्हणलं, याला उपचार होत नाही. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग लई फिरलो आम्ही, दवाखाना लई केले ते. एक दवाखाना नाही कुठला ठेवला. सोलापूर, बार्शी, पुणे. तुमच्या गोळ्या जरी खाल्ल्या तरी दुखणं थांबत होतं? दुखतच होतं. गोळ्या जरी खाल्ल्या तरी दिवसात एक वेळ कमी पण मला रडावं लागायचं, इकडं दुखायचं. चांगलं ते गोळ्या खाऊन तास 2 तास होस्तर रडायचं, रडतच बसायचं, दुखतच राहायचं. दिवसभर बी दुखायचंच पण सहन होत नव्हतं. 1 तास 2 तास तरी सहन होत नव्हतं, रडायचं सारखं. आपल्या उपचारानंतर तुमच्या जी बोटाच्या जखमा आहेत त्या किती दिवसात बऱ्या झाल्या? मला 15 दिवसातच फरक पडला. तेवढा फरक गेल्या 10 वर्षात कुठे पडला होता? नव्हताच, तसा फरकच पडला नाही. 10 वर्षात कुठं एवढं दुखायचं थांबलं लगेच. तुमच्या गोळ्या आता पहिल्यापेक्षा किती कमी झाल्या? 4 गोळ्या कमी झाल्या त्या आता. 4 गोळ्या कमी झाल्या. 2 चालू आहे त्या फक्त. आलो तर चांगलाच फरक पडला. पण आम्हाला 15 दिवसापासून, मला 9व्या दिवशी 9व्या दिवसापासून फरक चांगला वाटला. 15 दिवसात चांगलाच फरक वाटला. बोट दुखायची राहिली, जरा जेवण हे व्यवस्थित चाललं. हे उपचार अवश्य करावा. किती तर मी दमून आले, 20 वर्ष झालं मी सोसत होते, पण मला 15 दिवसात फरक पडला. हे लोकांना सांगते मी, हे आवर्जून करावं.
एकंदरीत सर 9 वर्षांपासून ते एका शारीरिक आजाराने ग्रस्त होते आणि 15 दिवसांमध्ये त्यांना हा इफेक्ट आलेला आहे. त्यांचा व्हिडिओ त्यांच्या प्रतिक्रियेतूनच आम्हाला कळून येते की त्या किती आता आनंदी आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की